हे गाईज, नमस्कार सगळ्यांना. कशा आहात सगळे? मी पायल, माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर गाईज, आज आम्ही चाललो आहे मकर संक्रांतीच्या शूटसाठी. आज तुमच्या दादाचं आणि माझं शूट आहे. पहिलं आमचं एकत्र शूट होणार आहे आणि ते पण मकर संक्रांतीचं. आणि आता तुम्हाला माहिती आहे, नवीन लग्न झाल्यावरती पहिल्या वर्षी नाही का एकदम चांगलं मकर संक्रांती करतात सगळे कपल. तर आम्ही पण करणार आहे आज कपल शूट मकर संक्रांतीचं. तर चला, आता आम्ही निघतोय. आता आम्ही कुठे जाणार आहे पहिल्या लोकेशनला ते बघा, कारण आम्हाला आवरायचं पण आहे. सो आम्ही एका स्टुडिओवर चाललो आहे मेकअपसाठी. तर चला, आपला मेकअप आर्टिस्ट वाट बघतात तिकडे. सो लेट्स गो गाईज. आता आम्ही जस्ट पोचलो आहे आणि आता आम्हाला फर्स्ट फ्लोअरला जायचं आहे. मनाली वाट बघते कधीपासून बिचारी, ती खूप लवकर आली आहे आणि आम्ही आलो आहे हळूहळू निवांत. आम्हाला कंप्लीट 12 वाजलेत. बघू आता आमचा मेकअप किती वाजेपर्यंत होतोय. सो थांबा, दम लागला जिने चढताना मला, अंदर से खोखला हो चुका हूं. सो चला, तुम्हाला दाखवते. कधी आलीस? किती? काही पण नको बोलू, खोटं बोलती. अर्धा तास नाही झालंय तिला. बिलेटेड संक्रांत स्पेशल ज्वेलरी. हे काय आहे? हेअरस्टाईल आहे मध्ये. हे असं आहे का? नाही असं खाली कर्सला आपण सोडायला. हे बघ, हे असं इथपर्यंत, हे असं इथपर्यंत, हे असं इथपर्यंत आणि हे मध्ये असं कळलं मला. इथून कानातलेला का? मग हे खाली असं. खूप इंटरेस्टिंग वाटते ज्वेलरी. घातल्या होता अजूनच भारी वाटत. हे गळ्यातले ना वरचं. बघत ना कसं काय काय मॅच होते त्याच्यावरती. पहिल्यांदा करते मी शूट. आणि हे मंगळसूत्र पण आहे. 2 आहेत, एक छोटंवालं पण आहे. आपण जे मॅच होईल ना ते घालू, कारण छोट्यामध्ये फक्त ब्लॅक आहे. आणि किती छान आहे मंगळसूत्र. कोणी बनवली तनुजाने छान बनवली. जिने माझी हळदीची ज्वेलरी बनवली होती ना, ती ओरिजिनल फ्लावरची होती. ती पण खूप भारी होती. आणि ही ज्वेलरी पण तिनेच बनवली आहे. मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल तिचा ID. हे काय माहिती, चला ना काय बनवलंय. मला सगळ्यात जास्त या बांगड्या आवडल्या. हे बघा किती भारी केलं त्या बांगड्या पण. खाली याला छान दिसते आणि याला घुंगरू आहे. सो चला, आता आम्ही मेकअप स्टार्ट करतोय. पहिले हेअर्स पासून सुरू करणार आहे म्हणाली. आणि त्याच्यानंतर बघा आमचे लुक दोघांचे पण. सो संक्रांत म्हणल्यावरती ऑब्विसली आमचे ब्लॅकच आउटफिट आहे. तर बघा आता आउटफिट वगैरे नंतर सगळं आवडल्यावर दाखवते मी तुम्हाला. आउटफिट तिथं काढून ठेवले ते तुम्ही बघा. तिथं सगळं पसारा करून ठेवलाय. पण आधी आमचा मेकअप राहिला आहे. पहिला मेकअप करणार आहे. त्याच्या आधी कॉफी पिणार आहे, कारण की झोप लागली. ऐक ना, दरवाजा लावते का? हां, गार्डनचा आवाज होतो. सो चला, त्याच्या आधी आम्ही कॉफी पितोय. कॉफीवाला येईल आता आमचा आणि मग आता मेकअप स्टार्ट करायला घेतोय. आणि तुमच्या भावाला तर काय आवरायचं नाही जास्त. त्यांना फक्त कपडे घालायचे. झालं, रेडी झाले. थोडासा टचअप. मुलांचं काय नसतं बाबा टेन्शन. ओरिजिनल टेन्शन असतं. हळदीला पण माहिती आहे ना मी किती आवडलं होतं आणि बिचाऱ्यांनी काहीच नव्हतं. थोडंसं आवडलं होतं. नागिनसारखे माझे डोळे दिसतात आता लेन्स लावले तर. दिसतं ते लेन्स मला ह्यावाल्या. मी ह्यावाला लेन्स पहिल्यांदा यूज केलेत असं वाटतंय. म्हणजे हा शेड ह्याच्या आधी मी नव्हता यूज केला. हा बघू एक मिनिट. काय खूप मोठे दिसतात त्या लेन्सने डोळे आहे ना. हा, तुम्हाला असं वाटतंय नॉर्मल? मला पण तसं दिसतंय की माझे डोळे मोठे झाले. बघ डोळे. ग तुझे टपोरे डोळे. ते गाणं आठवते आता. आणि या लेन्स पटकन बसल्या बरं झालं, नाही तर माझ्या डोळ्यातून लय पाणी येतं. बघितलं ना आपण हळदीला. सो चला, आता आम्ही स्टार्ट केलंय. आता एकदम फास्ट करणार आहे. आमच्याकडे 1 तास आहे फक्त.
सो बघा आमचा मेकअप डन झालाय, फक्त लिपस्टिक बाकी आहे. आणि मी खूप छान दिसते पर्सनली, मला असं वाटतं कारण मी सारखे आरशात बघते. अजून आमचे हेअर्स बाकी आहेत. हेअर्स झाले की आउटफिट घालायचं आणि मग आम्ही झालो रेडी आणि मग पटकन आम्हाला लोकेशनला जायचंय. सो बघा अजून लिपस्टिक बाकी आहे, हेअर्स बाकी आहे आणि आउटफिट ते करून तुम्हाला दाखवते फायनल लुक कशी दिसते बोला. मी तर तुम्ही बघा आता मी 12 वाजता आलतो इथं, 2 वाजले 2 काही 12 सिरियसली 12 वाजता आलतो आम्ही इथं, बरोबर 12 वाजता. हा बरोबर आहे ग, काही नाही, माझ्याकडे फोटो नाही. अरे बापरे. 12 वाजता आलतो आम्ही, 2 तास झालेत. एकटीचाच मेकअप चालला इथं अजून. एक मिनिट मला काहीतरी बोलायचं. बोल. 2 तास आमचा मेकअप नव्हता चालू आहे, आमचं खाणं पिणं चालू होतं 2 तास आणि मग आम्ही हळूहळू मेकअप करत होतो म्हणून आम्हाला टाइम लागला. हा खोटं बोलती. तर माझा मेकअप बघायला की 2 मिनिटात उरकून, 2 मिनिटात. 2 तास कुठं 2 मिनिटं कुठं, एवढा वेळ लागतो पूर्ण मेकअपला. मग बघा ते विश्वास तुमचं पण करायचं का? म्हणजे आता इथे अटॅच केली माझी डायरेक्ट, म्हणजे मी इला ते सोडायला आलोय का? बघू एक मिनिट काय ती डायरेक्ट विचारते तुमचं पण करायचंय का? झालं आता मग आता काय बोलायचं त्याच्या पुढं. अजून तिला हेअर्स करायचे, अजून साडी घालायची. मला काय 2 मिनिटात झालं माझं, फक्त 2च मिनिट. 2 मिनिटात माझं होईल. नाही हो, फक्त 2 मिनिटं. बघा माझं सगळं झालंय आता आवरून, फक्त आउटफिट चेंज करायचं आहे आणि मग मी झाले रेडी फक्त 2 मिनिटात. मला फक्त कुर्ता घालायचा आहे आणि मेकअप पण करायचं थोडा तुम्हाला. मला काही एवढं मेकअप करायला लागत नाही. त्याचा पायलचं होईल, पायल झालं की मग मी बसणार आता मेकअप करायला. लग्नानंतर आता पहिल्यांदा लग्नामध्येच पहिल्यांदा मेकअप केला असेल मी. लग्नामध्येच केला असेल ना, हळदीला नव्हतं केला ना मेकअप. हळदीला फक्त हेअर्स केले ना काहीतरी. पायलचा माझा हा पहिला शूट आहे असा ऑफिशियली कामासाठी. काय करतोय आम्ही लुक, कपल लुक लग्नानंतर. लग्नाआधी आम्ही कधी काही केलं नाही, मी बघितलं पण नसेल कधी आम्हाला. लग्नानंतर आमचा हा पहिला लुक आहे मकर संक्रांतीचा. तर बघा आता कसं आजचं शूट होईल एकदम व्यवस्थित. एक कात्रजला वाडा आहे, त्या वाड्यावर जाणार आहे. तिकडे गेले की मग आमचं शूट वगैरे होईल. तोपर्यंत आता बघा पाहिजे मेकअप आणि माझा लुक कसा होतोय तो. झालं माझं आवरून बघा 2 मिनिटात. दाखव गळे. गले में खराश, विक्स की गोली लो, खिच खिच दूर करो. टाइम दाखवतो की झालं तर. हे बघा 2:28 अजून आवरायचं आहे. मी नागिन सारखी दिसते ना. हा आज तुला घेणार नागिन. मैं नागिन तू सवेरा. बघा ना मी नागिन सारखी डोळे दिसत माझी. वाव मेकअप छान दिसतोय. साडी घालायची अजून. सो बघा आता फायनल लुक माझा. फक्त साडी राहिली आणि ज्वेलरी राहिली आहे. ज्वेलरी मैंने आणि ज्वेलरी खरंच मी सांगू शकत नाही घातलं बघा एवढी भारी आहे ज्वेलरी. सो वेट मग आवडणारी तुमचे भाऊ. मग तुमच्या भावाचं आवडून झालं की आम्ही जाणार आहे लोकेशनला आणि लोकेशन काय आहे ते पण तुम्हाला थोड्या वेळात कळेल. सो बघा काय लोकेशन काय ग लोकेशन. वाडा आहे वाडा. वाडा आहे वाडा. बुक केला त्यांनी वाडा रेंटवर. तर आपण साडी घालून येते जाऊ पहिलं. तोपर्यंत तुमच्या भावासोबत बोला. तोपर्यंत मी बसलो नसतं. आता मी गेला आवरायला तर मी कुर्ता वगैरे घालतो. तोपर्यंत पायलची साडी घालून होईल. मी आवरून येतो तोपर्यंत. आता बघा तुमच्या भावाचा मेकअप चालू आहे. भावाला बघू आता किती वेळ लागतात तुमच्या. झालं बाळा. 10 मिनिटं. आमचे भाऊ 5 मिनिटात रेडी होणार. किती 5 मिनिटात. बरं ठीक आहे ठीक आहे. टाइम लावते. हा ठीक आहे थांबा आता बघू आपण किती वेळ लागतोय. झालं पण माझं करून लुक. पायल बिया पायल बघा. पायलचा फुल लुक कसा आहे. चार्जर कशात आहे बाळा? पायल फायनली 2-2.5 तासानंतर रेडी झालेली आहे. 2-2.5 तासानंतर. हो काय बोल नका बोल. मग बघा टाइम बघायचा काय मला झाला. फक्त आवरायला 1 तास लागला. हां मी खोटं नाही बोलत तुम्हाला पण माहिती.
दाखव सगळी ज्वेलरी. ज्वेलरी खूप सुंदर आहे आजची. त्या बांगड्या बघा. मागून दाखव. म्हणजे मेकअप सुंदर नाही हा? ज्वेलरी सुंदर आहे ना. नाही मेकअप तर सुंदर आहेच. मेकअप आर्टिस्ट सुचली. तिला फक्त ज्वेलरी 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 नाही असं काही नाहीये. दोन्ही पण छान आहे. मी फक्त ज्वेलरी घातली असते तर मी छान दिसले नसते. ऑब्विसली मेकअप केलाय, एवढे चांगले हेअर्स केलेत बघा. आणि म्हणून त्या ज्वेलरीला एक वेगळाच लुक आलाय. तुम्ही बघू शकता. आणि मला तर असं वाटतं. आणि आमच्या दोघांचा बघा कसं दिसतो आम्ही. एकदम क्यूट. पहिल्यांदा आम्ही आता असा शूट करतोय. हा नाही लग्नाचं तर लग्नाचं सगळेच करतात नवरा, पण असं कुठल्या थीम नुसार मकर संक्रांतीची थीम त्यामध्ये आम्ही पहिल्यांदा असं शूट करतोय. नाही तर नेहमी पाहिलं एकटीच जायची शूटला. मी आपलं जाऊन बसायचो, रील काढायचो, फोटो काढायचो, चला घरी. पहिल्यांदा मी पाहिले बरे सोबत आज काढतोय. काय म्हणते पाहिल? खुशी हो बहुत ज्यादा खुश हुआ. चला आता आम्ही निघतो आता इथून. आता माझे केस तिकडे गेलं सेट करणार आहे इथं, कारण बाईकवर परत केस खराब होणार. तिकडे गेला सेट करणार आहे केस आता आम्ही. तर बघा आमचा शूट कसा होतोय आजचा. पुढे गेला तुम्हाला दाखवतो वाडा कसा आहे. तो वाडा पण खूप छान वाडा आहे इथला. व्हिडिओ चालू म्हणून हळू उड्या मारत आली. तर चला आता बाय सगळ्यांना. पायल कॅबनी जाणार आहे. पायल कॅबनी जाणार इथं. मी बाईकवर येणार आहे माझ्या. आपल्या गाडीवर. आपली गाडी माहिती असेल तुम्हाला. ही गाडी जी नेहमी बंद पडती त्या गाडीवर मी येणार आहे. पायल कॅबने येणार आहे कारण पायलचा मेकअप सगळा खराब होईल. तर चला आपण भेटू तिकडं. तर आता बघा प्रतीक येणार आहे आता गाडीवरती आणि आम्ही जाणार आहे आता कॅब मध्ये. कारण की हे बघा कसे बघतो बिचारांना खूप भूक लागली आहे. खूप वेळ झाला ते कामच करतात. हा बाकी काही नाही. तिला तर खूप जास्त भूक लागली आहे. खूप जास्त. मस्तपैकी काय आता ते गरमागरम. कसं झालंय काका मेकअप? काय सुंदर. तर मी हिला बघितली होती काय छान दिसते पोरी. नाही बेटा, खरंच काय छान दिसते. मकर संक्रांतचं शूट करायचंय. हा, खूप छान दिसतं. मग ते काय ते मकर संक्रांतीला ते कुठला बघा ना, makeup? सगळे हेच ना मग ज्वेलरी ते ह्याची नाही हा, हा, का ते काय म्हणतात ते हलव्याचे दागिने. हा हलव्याची हलव्याचे दागिने. दागिने. हा एक 5 मिनिटं बस भात येतो. हो हो. आम्ही बसलोय गाडीत आता आणि चाललोय आमच्या लोकेशनला. मी तर भजी खाते. हे बघा सगळे खातात. सगळ्यांना भूक लागली आहे. बघा आणि खातो गरम गरम भजी. तिला सगळ्यात जास्त भूक लागली आहे कारण की ती मला नाही वाटत नाश्ता करून आली असेल. कारण जेव्हा पण तिचा म्हणजे शूट असतो तेव्हा ती काही जास्त खातच नाही. मला आता वाटतं फक्त चहा पिऊन येत असेल. सो चला लोकेशनला जाऊ. भजी खाता खाता. हो टाकू का तुमच्या तोंडात ती भजी? ओ लय छान आहे गरमागरम. खरंच लय भारी आहे. टेस्टी एकदम. देऊ का? काय फायनली आम्ही खूप हालत डुलत गाडीतून पोहोचलोय आमच्या लोकेशनला. हा हे आपण कोणतं पण यूज करू शकतो. लागते बघा इकडे डेकोरेशन चाललंय आणि आमच्या फोटोग्राफर एवढे भारी आहेत की त्यांनी खूप साऱ्या पतंगी आणल्यात. परत मेहनत चालू आहे. पतंग उडवायची आहे. त्याच्या आधी ती बांधावी लागते. बहुत मेहनत का काम है बाबू भैया सच में. दादा तो बघा असा इकडं तुम्ही हात वर जरा
तिचं काम झालंय म्हणून किती निवांत बसली बघा ना आता. मी जेव्हा उभी होते तेव्हा तिने काम केले म्हणून तरी सुंदर दिसते. हा फॅक्ट आहे. म्हणजे मी सुंदर दिसत नाही. म्हणजे का लग्न केलं आता मग? आजचा शूट होतोय. का लग्न केलं मग? म्हणजे तू मेकअप करून आले होते तेव्हा. लग्न नसलं तेव्हा पटवलं तेव्हा तर मी मेकअप नव्हता केला. आलता मेकअप करून आले. तेव्हा नव्हतं केलं मी. बघितलं का असं असतं म्हणून लव्ह मॅरेज नाही करायचं कळलं का? नंतर ऐकायला लागतं असं. अरेंज मॅरेज करा लोकांना, अरेंज मॅरेज करा. बघा लक्षात ठेवाय का सांगितलं करा. चला बरोबर घ्या. आता पत्ताकींचं काम झालं तर फेकून देणारे इकडे दाखवतो. फेमस होईल ना आपलं शूट. पर्यंतचे हे सगळा शूट आहे ना, सगळा शूटाचं वरती शूट झालं इथं. हे बघा इथं पतंगी वगैरे लावलेले होते. आम्ही बघितलं असेल तुम्ही बीटेक्समध्ये सगळं. आता आम्ही तू खाली जाणार आहे. इथं बघू शकता तुम्ही बघू शकता खाली तुम्ही. खाली पण भारी डेकोरेशन केलं एकदम भारी. तर आता आम्ही खाली जाऊन शूट करणार आहे. तिथं तुम्ही बीटेक्स बघा. आम्हाला काही जास्त बोलायला जमणार नाही. तुम्ही बीटेक्स बघा. आम्ही त्याला गाणं लावलेलं असणार ते बीटेक्स बघा. आमचं शूट कसं झालं ते बघा. आता तुम्ही आता आम्ही लोकेशन चेंज करतोय. दुसऱ्या लोकेशन जातोय खाली. तर तुम्हाला दाखवतो. चला पटपट 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 बोलून पटपट जायचं आपल्याला लवकर. चला लवकर. आता आम्ही इथे खाली आलोय. मेकअप आर्टिस्ट बघा आमचे अजून मेहनत घ्यायला लागले ते. किती मेहनत करतो आम्ही. आम्ही बघा आम्ही निवांत बसलो एकदम. हा मेहनत चालू आहे बिचाऱ्यांची. निवांत बसलो एकदम निवांत. सिद्धी ओके मध्ये शूट चालू एकदम. काही धावपळ नाही काही नाही. शूट लय भारी झालंय पण म्हणजे होतोय. तुम्ही बघताल फोटोज पण एकदम कडक आलेत आणि इथला वाडा खरंच खूप कडक आहे. लोकेशनच भारी आहे आणि बिचाऱ्यांची मेहनत पण चालू आहे एवढी. आधी जे लोक शूट करून गेलात ना त्यांनी सगळं अस्ताव्यस्त करून टाकलं एकदम. त्यामुळे आता आपले मेकअप आर्टिस्ट परत सगळं एकदम व्यवस्थित करतात ते. कारण आपले फोटो चांगले यावे म्हणून. येस इथं सेटअप लावणं चालू आहे फोटोग्राफरचा. तोपर्यंत मला असं वाटतंय सगळं संपून जाईल. हे ताट दिलं आम्हाला. खात बसली पाहिली बोर हे बघा सेटअप चालू आहे. फोटोग्राफर सेट करून घेतो सगळं. तर आता बघा हे पाहिलं बघा काय करते. बोर खाते बोर लोक बोरच खातात. तर चला आता फोटो काढतो आम्ही. बीटेक्स बघा आमच्या आता पुढं. हे बघा मेकअप आर्टिस्ट डबल ड्युटी यांची. सेकंड बिझनेस आहे यांचा. नाही दुसरा बिझनेस आहे. फोटोग्राफी करा. किती काय करा. हा डेकोरेशनचा पण बिझनेस आहे यांचा आणि हा पण यांचा बिझनेस आहे. सगळे बिझनेस आहेत आमचे. बस ठीक आहे. ऍक्टिंग दिसत नाही कोण सगळे. हा तरी सर गेले दमल्यात तिघे पण आता खूप जास्त. घरी जाऊन झोपायचं. थँक्यू. पॅकअप झालेला. आता लास्ट फोटो झालेले पाहिजे. काय वाटतं तुम्हाला आता? लाईट घ्या इकडे जरा एक. हा आता चमकते चांगले बघा ते इकडं. चला पाहिलं तर बघा हिला काही भरली फोटो बघायची. हा फोटो कडक आलाय सोन.
फोटो बघा हा आमचा आता आलेला. दाखवा अजून 2-3 फोटो अजून. हो बोला ना. अरे ते इकडे घे साईडला. हां वरती घे वरती. हां घे. हां घे अलीकडे. हां हे बघा फोटो दाखवा. फोटो व्हिडिओ नको. घे. हां हे बघा फोटो तुम्हाला पोस्ट केल्यावर दिसतील सगळे फोटो आलेले. हे बघा कॅमेरा किती छान आले फोटो. फोटो एकदम भारी आलेले. कशाला फोटो एकदम कडक आले कडक. चला पहिला आता. गाईज आमचा आजचा शूट खूप भारी झाला सिरियसली आणि फोटोज पण खूप भारी काढले होते. आमचे बाबू भैया आहेत आजचे. सो थँक्यू भैया. खूप छान फोटो काढले ते सिरियसली. तर गाईज तुम्हाला आजचा व्लॉग आमचा कसा वाटला ते मला नक्की सांगा. पण मी अजून व्लॉग एंड करत नाही आहे. सो थांबा आम्हाला अजून पॅकअप करायचं म्हणजे सगळं आतमधलं ते आवरतं ते. तोपर्यंत मी तर बडबड करत बसली आहे. सो सगळ्या आल्यावरती ब्लॉग एंड करते. सो गाईज आमचा आजचा शूट खरंच खूप भारी झाला आहे आणि त्याच्या मागची मेहनत आहे ह्यांची आणि ह्यांची तर खूप जास्त आहे दोघांची. आणि आमची तर दोघांची तर खूपच जास्त आहे. तर सांगू शकत नाही. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की सांगा. आणि चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बाय बाय करा सगळ्यांनी. हॅपी मकर संक्रांत. हॅपी मकर संक्रांत सगळ्यांना. हॅपी मकर संक्रांत. हॅपी मकर संक्रांत. हॅपी मकर संक्रांत. बाय 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 बाय. सो फायनली बाय गाईज. सर्वांना आमच्याकडून मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा. सर्वांना आत्ताचं वर्ष चांगलं जावं. असंच गोड गोड जावं एकदम. ह्या तिळासारखं हे तिळगुळासारखं. चालेल. बाय बाय. कसं वाटलं तुम्हाला शूट कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही कमेंट करायचं कमेंट करा पाहिजे सगळ्यांनी. चला बाय बाय.